हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, आपण जसा सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1, मॅथ 2 चे PYQ इम्पॉर्टंट वाले PDF PYQ घेऊन आलो होतो, त्याच टाइप मध्ये आपण हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सचे आज PYQ घेऊन आलो. हे जे PYQ आहे हे इंग्लिश मीडियम साठी आहे आणि याच्या नंतरचाच एक व्हिडिओ येणार आहे आणि एक PDF येणार आहे, ते राहील आपल्या मराठी मीडियम साठी. आता याच्यामध्ये या PYQ मध्ये टोटल 9 इयरचे क्वेश्चन्स दिले आहे आपल्याला. आता हे जे क्वेश्चन आहे इथून जे बघा तुम्ही, जे जे स्टार वाले दिसत आहे ते रिपीटेड क्वेश्चन आहे. हिस्ट्रीमध्ये जास्त काही क्वेश्चन नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सगळेच्या सगळे याच्यातून करावं लागेल, कारण की एकदम काही क्वेश्चन आहे. आणि जे स्टार वाले आहे, जसं आता एक्सप्लेन द कार्ल मार्क्स क्लास थेअरी, कार्ल मार्क्सची क्लास थेअरी सगळ्याच पेपरमध्ये रिपीट झाली आहे, सगळ्याच पेपरमध्ये. म्हणजे हा वाला जो क्वेश्चन आहे हा 3 किंवा 4 मार्क्ससाठी येणारच आहे. त्याच्यामुळे 3 मार्क्ससाठी याला तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे करायचं आहे. त्याच्यानंतर हा वाला क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. आता फॉकॉल्ट कॉल्ड हिज मेथड द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, रिपीटेड क्वेश्चन आहे, हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला चांगला करायचा आहे. व्हॉट इज फेमिनिस्ट हिस्टेरोग्राफी, हा वाला क्वेश्चन पहा, रिपीटेड झालाय 2 ते 3 टाइम, चांगला करायचा आहे. हा क्वेश्चन तर प्रत्येकच याच्यात आल्यासारखा आला या चॅप्टर मधून. नोबेल स्कॉलर इन युरोप, हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर जर पाहू बघा, आता तोच क्वेश्चन पुन्हा एकदा रिपीट झालाय. अशा टाइपची ऍक्टिव्हिटी, ठीक आहे ना, रिराईट करा म्हणून चांगल्या बघा. कार्ल मार्क्स वाला क्वेश्चन, हेरोडोटस वाला क्वेश्चन चांगल्या प्रकारे करायचा आहे तुम्हाला. शॉर्ट नोट ऑन डायलेक्टिक्स, ठीक आहे, 2 मार्क्स साठी रिपीटेड क्वेश्चन आहे, हा सुद्धा चांगला करायचा आहे. हा डब्बा पहा, पुन्हा एकदा तशाच टाइपचा आहे. त्यानंतर राईट शॉर्ट नोट ऑन वॉल्टेअर, वॉल्टेअर मध्ये जास्त रिपीट नाही झालाय, पण तुम्हाला हा क्वेश्चन सुद्धा वाचून जायचा आहे, येण्याचे चान्सेस आहे वॉल्टेअरवर. पण कार्ल मार्क्स तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. त्यानंतर हा वाला सुद्धा क्वेश्चन आहे, हा पण क्वेश्चन तुम्हाला चांगला वाचायचा आहे. हे PDF पाहू शकता तुम्ही. त्यानंतर बघा, हे जे आहे तुमचे MCQ बेस्ड क्वेश्चन. त्यानंतर हा पुन्हा एकदा रिपीट झालाय. राईट द शॉर्ट नोट ऑन एनल स्कूल, एनल स्कूल हा पण खूप वेळा रिपीट झालाय. एनल स्कूल थेअरी ते पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करायची आहे. एनल स्कूल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एनल स्कूल बघा, पुन्हा एकदा रिपीट झालाय. त्यानंतर हा का म्हणते, फॉकॉल्ट कॉल्ड हिज मेथड, पहा तोच आहे, पुन्हा तेच क्वेश्चन आहे. तुम्ही जर या पूर्ण PDF मध्ये पाहाल तर एका चॅप्टर मधून सिलेक्टेड 3 ते 4 मोठे क्वेश्चन आहेत, तेच तुम्हाला करायचे आहे. त्याच्यामुळे एकदम जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही. एक दिवसात तुमची स्टडी चांगल्या प्रकारे होऊन जाते, फक्त चांगलं तुम्हाला करायला लागेल. पहा, एनल स्कूल, कार्ल मार्क्स, तेच रिपीटेड क्वेश्चन आहे, एकदम काय जास्त पहा, पुन्हा तोच आहे, तशाच टाइपचा बॉक्स आहे. त्यानंतर वॉल्टेअर वाला, पुन्हा एकदा तोच क्वेश्चन. कार्ल मार्क्स थेअरी, पुन्हा एकदा तोच क्वेश्चन. अशा टाइपचे रिपीटेड, भरपूर टाइम रिपीटेड असे क्वेश्चन आहे. बस पहिला चॅप्टर संपला. दुसरा चॅप्टर आहे हिस्टेरोग्राफी, तो पण असाच प्रकारचा आहे. बघा आता सेम तेच क्वेश्चन जे आहे रिपीट झाले आहे. हे PDF जे आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो. या PDF तुम्हाला PDF मधून सगळेच क्वेश्चन जे आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला स्टडी करायची आहे. आणि या PDF मधून जर तुम्ही स्टडी केले तर तुमचे भरपूर सारे असे मॅक्झिमम 80% तुम्ही क्वेश्चन पेपर आरामात सॉल्व्ह करू शकता. याच्या बाहेर पेपरच नाही जात. आतापर्यंत सायन्स मॅथचेच आपण PYQ मधून आलेले आहे, तर हिस्ट्री जिओग्राफीचे तर येणार आहे. ठीक आहे. आता हा वाला पाहू शकता तुम्ही. पुन्हा एकदा तेच एक्सप्लेन द रायटिंग ऑफ द रिलिजन हिस्ट्री ऑफ रिसिव्ड मोमेंटम. त्यानंतर अप्लाइड हिस्ट्री, याच्यातले पण काही क्वेश्चन आहे. बघा आता हे अशी ऍक्टिव्हिटी जी आहे रिपीटेड होते दरवर्षी, त्याच्यामुळे याही वर्षी येईलच. त्यानंतर हा वाला आग्रा फोर्ट कोणता कुठं आहे, हिस्ट्री वर्ल्ड कल्चर हेरिटेज साइट्स इन इंडिया. जेवढे पण यामध्ये ऍक्टिव्हिटी दिले आहे ते ऍक्टिव्हिटी तुम्हाला चांगल्या प्रकारे करायची आहे. ही ऍक्टिव्हिटी झाली, ही ऍक्टिव्हिटी दिली, या ऍक्टिव्हिटी याच्या बाहेरचे जात नाही. आणि क्वेश्चन तर इम्पॉर्टंट वाले तुम्हाला करायचेच आहे. पहा आता ही ऍक्टिव्हिटीच्या बाहेरचे कोणतेच क्वेश्चन नाही जात. आणि मोठे क्वेश्चन पण तसेच आहे, जसं आता याच्यातला आहे, याच्यातला आपण पाहू शकतो कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. हे वाली ऍक्टिव्हिटी जी आहे ते बहुत वेळा रिपीट झाली आहे. बघा आता तोच वाला पुन्हा आला, तशाच टाइपचे क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट आपला चॅप्टर, एक मिनिट, याला थोडासा लोड व्हायला वेळ लागत आहे. आणि ही जी PDF आहे हे काय मी स्वतः बनवलेली नाही, त्याच्यामुळे याच्यात मी स्वतःचा क्रेडिट काहीच घेत नाही. ही जी PDF आहे ही मला कोणीतरी एक स्टुडंटनीच पाठवली की सर याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता म्हणून. आणि मला वाटते तो पाठवला, तिथं मला पार्थ मुम्माया सरांची खाली लिंक दिसली, त्याच्यामुळे हे त्यांच्या याच्यातच असेल. आणि इथं जो नाव दिसतंय विद्या अलंकार,
विद्यालंकारचा नाव इथं दिसत आहे, त्याच्यामुळे त्यांचा हा फुल क्रेडिट आहे. ओके. त्यानंतर पहा आता हा वाला, इट इज नेसेसरी टू प्रिझर्व द ट्रेडिशन लाईक चित्रकथी विच इज ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन. तर हा वाला जो आहे चित्रकथीवाला, तो पण क्वेश्चन तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. राईट द एलॅबोरेट आन्सर, मोठा क्वेश्चन आहे. व्हॉट काइंड ऑफ प्रोफेशन अपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल इन द फील्ड ऑफ आर्ट. हा वाला क्वेश्चन, आर्ट मधले कोणते कोणते प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचे. त्यानंतर हा वाला क्वेश्चन जर पाहू शकता, रिपीटेड, जेवढे बी स्टार दिसत आहे इथं हे रिपीटेड वाले क्वेश्चन आहे. आता हे अशा प्रकारची डायग्राम आहे, याच्यावर पहा 4 क्वेश्चन दिसत आहेत. ठीक आहे ना. कधीचा पेपर मला वाटतं जुना पॅटर्न आहे. आता तुम्हाला 3 मार्कचा क्वेश्चन येते. मोठे क्वेश्चन तुमच्याकडून कॅन्सल झाले बोर्ड मधून, हा वाला क्वेश्चन. पण ऍक्टिव्हिटी, मोठे क्वेश्चन जरी कॅन्सल झाले आहे तरी पण लक्षात ठेवा, मोठे क्वेश्चन फक्त तो 4 मार्क नाही येईल, पण तोच क्वेश्चन तुम्हाला 3 मार्कसाठी विचारू शकते, तोच क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी करू शकते. त्याच्यामुळे मोठा प्रश्न जरी तुमच्याकडून कॅन्सल झालाय, मोठे क्वेश्चन जरी कॅन्सल झाले तरी पण ते क्वेश्चन जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, तेच क्वेश्चन रिपीटेड होत आहेत. त्याच्यामुळे चांगला तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट, मास मीडिया अँड हिस्ट्री. आता पहा हा वाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. राईट द शॉर्ट नोट डाउन, द रोल ऑफ न्यूजपेपर इन द इंडियन स्ट्रगल ऑफ फॉर इंडिपेंडन्स. चांगला तुम्हाला करायचा आहे. पहा पुन्हा रिपीट झाला, राईट द शॉर्ट नोट ऑन द रोल ऑफ न्यूजपेपर इन इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन हा पहिलाच. त्यानंतर हा वाला जो आहे हा सुद्धा तुम्हाला तेवढ्याच चांगल्या प्रकारे करायचा. ऍक्टिव्हिटी कोणतीच सोडायची नाही, हा असे मॅच द पेअर वाले मोठे मोठे क्वेश्चन जे आहे ते तुम्ही रिपीट झालेले करून टाका आणि ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्णच्या पूर्णच करायचा आहे. त्यानंतर जर पाहू आपण, पहा आता नॉलेज, आता एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ द रिझन म्हणते. नॉलेज ऑफ द हिस्ट्री इज इसेन्शियल फॉर न्यूजपेपर आर्टिकल्स. न्यूजपेपरवरचा क्वेश्चन बनणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर राईट द डिटेल इन हिस्ट्री ऑफ आकाशवाणी. आकाशवाणीची हिस्ट्री, तो पण तुम्हाला थोडंसं वाचून जायचं आहे. मास मीडिया इन इंडिया, हा वाला ऍक्टिव्हिटी तुम्हाला चांगली करायची आहे. त्यानंतर एनी इन्फॉर्मेशन रिसिव्ड थ्रू मास मीडिया नीड्स टू बी रिव्ह्यूड क्रिटिकली. हा वाला क्वेश्चन तुम्हाला चांगला करायचा आहे. त्यानंतर हा वाला पहा, खूप वेळा रिपीट झालाय, कोणाचा कोणता आहे, ठीक आहे ना. दर्पण दिलाय, प्रभाकर दिलाय, त्यानंतर दिनबंधू दिलाय, केसरी दिलाय. इकडे त्यांचे कोणासोबत कोणती पेअर लागते ते तयार करायचे आहे तुम्हाला. पहा पुन्हा रिपीटेड क्वेश्चन आहे. अशा टाईपची जे आहे ते तुम्हाला येण्याचे बहुत जास्त चान्सेस राहते. त्याच्यामुळे हे क्वेश्चन किती वेळा रिपीट, इथंच 3 वेळा दिसत आहे मला. हा 1, हा 2, हा 3, म्हणजे यावेळेस बी हा वाला क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस बनत आहे. पहा चांगला लक्षात ठेवा हा वाला क्वेश्चन. ओके. त्यानंतर हा मोठा क्वेश्चन, अशा टाईपचा क्वेश्चन बी येण्याचे तुम्हाला चान्सेस राहते. पहा पॅरेग्राफ राहील तुम्हाला आणि पॅरेग्राफ मधून तुम्हाला आन्सर द्यायचा, यावर्षी क्वेश्चन राहायचा बहुत जास्त चान्सेस आहे. नेक्स्ट आपला एंटरटेनमेंट अँड हिस्ट्री वाला चॅप्टर. आता त्याच्यामधला पहा अशा टाईपचा येऊ शकते. नंतर हा वाला पहा, भारूड आणि ललित याच्यामधले ते कॅरेक्टरिस्टिक आणि एक्झाम्पल. भारूड वर तर एकदम व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं असं त्याला. पहा आता हा मोठा पॅरेग्राफ आहे आणि त्याचे क्वेश्चन आन्सर आहे. 4 मार्क्ससाठी हाच क्वेश्चन येणार आहे तुम्हाला यावेळेस, लक्षात ठेवा. पॅरेग्राफ देऊन राहील, फक्त पॅरेग्राफ वरून तुम्हाला जे आन्सर शोधून काढायचे आहे, बस एवढा सोपी आहे. नंतर राईट द शॉर्ट नोट ऑन मराठी थिएटर. मराठी थिएटरवरचा क्वेश्चनचा जो आन्सर आहे तो पण तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा वाला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमचा या चॅप्टर मधला, भारूड कंपोज बाय संत एकनाथ आर पॉप्युलर इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये संत एकनाथांचे भारूड का बरं प्रसिद्ध आहे, एवढे पॉप्युलर का बरं आहे, तो वाला क्वेश्चन तुम्हाला चांगला करायचा आहे. हा बघा पॅरेग्राफ दिसत आहे, हे पॅरेग्राफ वाले जेवढे इथले क्वेश्चन आहेत तेच सेम क्वेश्चन तुम्ही करून जा, त्याच्या बाहेर जो आहे जाणार असा मला तरी वाटत नाही. त्यानंतर टाइप्स ऑफ कठपुतली, कठपुतलीचे टाइप्स कोणते कोणते आहे ते लिहायचे आहे, ठीक आहे ना. गुगल वरून तुम्ही सर्च करू शकता. टाइप्स ऑफ पपेट्स, ठीक आहे, तोच आहे एक प्रकारचा. त्यानंतर स्पोर्ट्स अँड हिस्ट्री, पाहता मोठा क्वेश्चन आहे. त्यानंतर हा वाला फिल इन द ब्लँक्स म्हणतो, मॅच द पेअर रिराईट वाला क्वेश्चन आहे एक प्रकारचा. हा पुन्हा एकदा तसाच. इंडियन आउटडोर गेम्स कोणते कोणते आहे, तुम्ही आपल्या मताने कोणते बी लिहू शकता, पण इंडियन वाले लिहायचे तुम्हाला, जसे कबड्डी आहे, खो खो आहे, अशा टाईपचे तुम्हाला लिहायचे. त्यानंतर हा वाला व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, राईट शॉर्ट नोट ऑन टॉईज अँड फेस्टिवल. टॉईज आणि फेस्टिवल वरचा क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. त्यानंतर एलॅबोरेट द आन्सर, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन इंडोर अँड आउटडोर गेम. हा वाला सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इंडोर आउटडोर गेम मधला तुम्हाला काय करायचं आहे, डिफरन्स बिटवीन लिहायचं आहे. एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला याची स्टडी करायची आहे. इंटरनॅशनल स्पोर्ट्स, कोणते कोणते इंटरनॅशनल स्पोर्ट्स आहेत, क्रिकेट आहे, त्याच्यानंतर अजून ऑलिम्पिक मधले तुम्ही 2-4 गेम्सची नावं जे लिहून टाक, फुटबॉल आहे,
त्यानंतर टेनिस आहे, अजून कोणते कोणते इंटरनॅशनल आहे, व्हॉलीबॉल आहे, बास्केटबॉल आहे, असे खूप सारे लिहू शकता तुम्ही. टॉयज कॅन टेल अबाउट द कल्चरल हिस्ट्री. रिपीटेड क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन आउटडोर अँड इनडोर गेम. पुन्हा एकदा पहा, हा वाला क्वेश्चन जो आहे व्हेरी इंपॉर्टंट आहे. डिफरन्स बिटवीन 3 मार्क्स साठी तुम्हाला येऊ शकते. आउटडोर आणि इनडोर गेम त्याचे डिफरन्स बिटवीन लिहायचे. आउटडोर गेम कशा टाईपचे राहते, इनडोर कशा राहते. इनडोर गेमने थोडंसं तुमच्या मेंटलची दिमागाची जी आहे ते थोडीशी बत्ती जळते. आउटडोरनं जो आहे तुमची फिजिकल स्ट्रेंथ वाढते. अशा टाईपचे तुम्ही आपल्या मतानं लिहू शकता. त्यानंतर हा वाला इंटरनॅशनल आउटडोर गेम कोणते कोणते आहेत. त्यानंतर राईट शॉर्ट नोट ऑन स्पोर्ट अँड मूवीज. हा सुद्धा क्वेश्चन फार रिपीट झाला आहे, एकदम चांगला करायचा आहे. इनडोर गेम्स कोणते कोणते आहे, कॅरम आहे, त्यानंतर चेस आहे, अजून कोणते आपण म्हणू शकतो, असे 2-3 नावं जे आहे तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर टुरिझम अँड हिस्ट्री. आता पहा, टाईप ऑफ टुरिझम ऍक्टिव्हिटी. हा वाला जो आहे रिपीटेड क्वेश्चन आहे. माथेरान, ताडोबा, कोल्हापूर, अजंठा, कोणता काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. जसं आता ताडोबा, ताडोबा काय रे, ताडोबा जो आहे वाईल्ड लाईफ एक फॉरेस्ट रिझर्व आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर टाईप ऑफ टुरिझम. आता हा वाला पहा, जेवढे जेवढे तुम्हाला रिपीटेड क्वेश्चन दिसत आहे आणि जेवढे एकदम काय बहुत सारे क्वेश्चन आहे ना याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे जे क्वेश्चन ऍक्टिव्हिटी तुम्हाला सगळेच करायचे आहे. ओके. त्यानंतर हा वाला पहा, पुन्हा एकदा असा पॅरेग्राफचा क्वेश्चन. पॅरेग्राफचे जेवढे क्वेश्चन इथं दिले या पीडीएफ मध्ये तेवढेच्या तेवढे तुम्हाला सगळे चांगले करायचे आहे. तुमचा पेपर जो आहे तो चांगलाच जाईल. मग कोल्ड प्लेसेस इन महाराष्ट्र. कोणते महाराष्ट्रातले कोल्ड प्लेसेस आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे. जसं चिखलदरा आहे, त्याच्यानंतर लोणावळा आहे, अशा टाईपचे 2-3 तुम्ही पाहून टाका. राईट शॉर्ट नोट ऑन ऍग्री टुरिझम. ऍग्रो टुरिझम वर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. रिपीट नाही झालाय पण यावर्षी हा होऊ शकते रिपीट. चांगला लक्षात ठेवा, ऍग्रो टुरिझम. त्याच्यानंतर हा वाला पहा, पुन्हा एकदा ऍक्टिव्हिटी आहे, चांगल्या प्रकारे करायची आहे. वाईल्ड लाईफ सेंच्युरी कोणती कोणती आहे, रेल्वे स्टेशन, इकडे तुम्हाला दिलाय सगळं काही, चांगल्या प्रकारे तुम्हाला लिहायचा आहे तो. टाइप्स ऑफ टुरिझम, कोणत्या कोणत्या टाइपचे टुरिझम राहते. त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेप्स रिझन. द नंबर ऑफ द पीपल ट्रॅव्हलिंग बॅक अँड फोर्थ फ्रॉम हॅज इन्क्रीज कन्सिडरेबली. चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. राईट एलॅबोरेट आन्सर. हा वाला क्वेश्चन सुद्धा आहे, तुम्हाला येऊ शकते. आता 4 मार्कला, यावेळेस 3 मार्कला येऊ शकते. टुरिझम कॅन जनरेट करिअर अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. गिव्ह युअर ओपिनियन. टुरिझम जो आहे त्याच्यामुळे जो आहे करिअर आणि एम्प्लॉयमेंट देऊ शकते का, तर देऊ शकते. तुमचा ओपिनियन लिहायचा तुम्हाला. करिअर टुरिझम किंवा करिअर टुरिझम मुळे जो आहे तो एम्प्लॉयमेंट कसा वाढू शकते. कोणी टुरिझमसाठी कारनं आपण जातो तर दुसऱ्यांच्या कारनं आपण जाऊ शकतो, तर त्या कारवाल्याला एक टुरिझम एम्प्लॉयमेंट भेटू शकते. त्याच्यानंतर त्या तेवढ्या प्लेसमध्ये जो पण आपण टुरिझम करायला जातो त्या प्लेसमध्ये भरपूर सारे दुकानं राहते, त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट भेटते त्यांना. हॉटेल्स राहते, काही लॉज राहते, जेवणाची व्यवस्था राहते, सगळ्यांना टुरिझम भेटते, एम्प्लॉयमेंट भेटते. ओके. त्यानंतर हेरिटेज मॅनेजमेंट. तर याच्यामधले जे आहे ऍक्टिव्हिटी वाले. त्यानंतर एक्सप्लेन. हा वाला आर्किव्ह अँड लायब्ररीज चांगला करायचा आहे तुम्हाला. पाहता हे अशा टाईपची ही पीडीएफ आहे. हा वाला क्वेश्चन जो आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट जर पाहू आपण, राईट शॉर्ट नोट ऑन म्युझियम, लॉव्हर म्युझियम. त्यानंतर टाईप ऑफ एन्सायक्लोपीडिया. एन्सायक्लोपीडिया जे आहे त्याचे कोणते कोणते टाईप आहे ते तुम्हाला चांगले करायचं. हा वाला पहा, अशा टाईपचा क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस यावर्षी. ठीक आहे. इथं जो आहे तुम्हाला राईट शॉर्ट नोट ऑन भारतीय संस्कृत कोश. आता हा वाला क्वेश्चन चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. बस एवढे होते आपले हिस्ट्रीचे. त्यानंतर आपले चालू होते पॉलिटिकल सायन्सचे. पॉलिटिकल सायन्सचे ते एकदम 2-2, 3-3च क्वेश्चन दिले आपल्याला, कारण की फक्त 12 मार्कचा राहते तो पॉलिटिकल सायन्स. एका चॅप्टर मधून 1-1, 2-2च करायचे आहे तुम्हाला. आता पहा, पॉलिसी ऑफ रिझर्वेशन ऑफ सीट्स. एकदम बढिया क्वेश्चन आहे, रिपीटेड आहे. त्यानंतर हा वाला वोटिंग एज जे आहे ते 18 वरून 21 इयर किंवा 21 वरून 18 इयर आणले आहे, तर त्याच्यासाठी व्हॉट त्याची इफेक्ट आहे, कोणते आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहू, राईट बेस अप्रोच. हा पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. इथं जेवढे बी क्वेश्चन दिले आहेत असे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. ओके. त्यानंतर इथला जर पाहिलो आपण, पाहायचं स्टारच दिसत आहे जास्त, त्याच्यामुळे कोणते कोणते. हा वाला पहा, लॉज रिलेटेड टू वुमन. हा वाला एकदम चांगला क्वेश्चन तुम्हाला करायचा या वर्षीसाठी.
बस त्यानंतर दुसरा चॅप्टर चालू होत आहे, हा वाला पहा. हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा वाला. ओके, तुमच्या पुस्तकात जे आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये याचा आन्सर दिला आहे, चांगल्या प्रकारे याला तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय मिड टर्म इलेक्शन, हा वाला सुद्धा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी येऊ शकते आणि नॉलेजेबल क्वेश्चन आहे. याला जर तुम्ही थोडंसं चांगल्या प्रकारे वाचले तर भरपूर असं नॉलेज तुम्हाला भेटू शकते. त्यानंतर एक्सप्लेन द मिनिंग ऑफ कोड ऑफ कंडक्ट, कोड ऑफ कंडक्टचं मिनिंग काय होते ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रोल रिफॉर्म, ठीक आहे, हा सुद्धा लिहायचा आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे. हा पहा पुन्हा एकदा तोच क्वेश्चन आहे, इस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज आणि काउंटिंग ऑफ वोट्स, याच्या मधामध्ये जे वाली बी येते प्रोसेस ऑफ इलेक्शन ते तुम्हाला पूर्णपणे लिहायचे आहे. त्यानंतर इलेक्शन कमिशन लेस डाऊन कोड ऑफ कंडक्ट ड्युरिंग इलेक्शन, ट्रू और फॉल्स वाला क्वेश्चन. एक्सप्लेन द मिनिंग ऑफ कोड ऑफ कंडक्ट, कोड ऑफ कंडक्ट वर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहेत, चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर हा वाला पहा पुन्हा रिपीट झालाय क्वेश्चन, चांगला करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर पॉलिटिकल पार्टीज, आता नॅशनल पॉलिटिकल पार्टीज कोणते कोणते आहे ते लिहायचे तुम्हाला, ठीक आहे ना. नॅशनल काँग्रेस पार्टी आहे, तृणमूल काँग्रेस आहे, पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना पार्टी आहे. रिजनल पार्टीज इन महाराष्ट्र, महाराष्ट्र मधले कोणते कोणते रिजनल पार्टी आहे ते पण तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. त्यानंतर रिजनल पार्टीज इन इंडिया, हा वाला क्वेश्चन जो आहे कोणते कोणते पार्टी आहे फक्त तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे आहे पार्टीचे, महाराष्ट्रामधले आणि इंडियामधले, चांगल्या प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. महाराष्ट्रामधले इंडियामधले रिपीटेड क्वेश्चन तोच आहे पहा, महाराष्ट्रामधले इंडियामधले ट्रू फॉल्स करायचा आहे आणि तो एक क्वेश्चन करायचा आहे. सेम 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 क्वेश्चन आहे, सेम सेम तोच रिपीट होता. असं वाटतं मला पीडीएफच तेच अंतर कमी रिपीट होत आहे का पीडीएफच. त्यानंतर आता हे वाली आहे कोणाची जे आहे स्थापना म्हणण्यापेक्षा आपण जे इस्टॅब्लिशमेंट इंग्लिश मध्ये म्हणतो याला आपण इस्टॅब्लिशमेंट, कोणाचा इस्टॅब्लिशमेंट कधी झालाय, कधी ते निर्माण झाले आहे, कधी ते तयार झाली आहे पार्टी. आता 1885 मध्ये नॅशनल काँग्रेस पार्टी झाली आहे. त्यानंतर बहुजन समाज पार्टी जो आहे 1984 मध्ये झाली आहे. अशा प्रकारचे तुम्हाला हे सगळे काही लिहायचे. 1 2 3 4 2 मार्कले कोणते कधी झाले तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जो आहे याचा आन्सर दिलाच आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट मुवमेंट इन इंडिया, इंडियामधले कोणते कोणते इम्पॉर्टंट मुवमेंट आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल मुवमेंटवर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. इम्पॉर्टंट मुवमेंट इन इंडिया कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा जो आहे कम्प्लीट द टेबल, हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. छोटा नागपूर कोणता आहे, ट्राईब्स कोणते कोणते आहे, ओरिसा मधले कोणते कोणते टाईप आहे, आणि हा कोळी जो आहे तो कुठला ट्राईब आहे, संथाल जो आहे तो कुठला ट्राईब आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. एक्सप्लेन द नेचर ऑफ फार्मर्स मुवमेंट इन इंडिया, फार्मर्स मुवमेंट सुद्धा तुम्हाला येण्याचे चान्सेस आहे, चांगला करायचा आहे फार्मर्स मुवमेंट, ठीक आहे. एन्व्हायरमेंटल आणि फार्मर्स येण्यावर चांगले चान्सेस आहे. त्यानंतर वाय मुवमेंट नीड अ स्ट्रॉंग लिडरशिप, कोणत्याही मुवमेंटसाठी स्ट्रॉंग लिडरशिप काऊन लागते, तुमची आपल्या मताने तुम्ही पॉईंट जे आहे ते लिहू शकता. त्यानंतर इंडियन ट्रायबल मुवमेंट कोणते कोणते आहेत ते लिहायचे. बस एवढा जो होता. याच्यानंतर एक चॅप्टर आहे ट्रेड युनियन मुवमेंट, आता हे कधी कधी निर्माण झाली आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर हे जे क्वेश्चन आहे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे. लास्ट वाला चॅप्टर आहे आपला चॅलेंज फेस बाय इंडियन इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमीने कोणते चॅलेंज बिफोर इंडियन डेमोक्रेसी, हवाला ऍक्टिव्हिटी जी आहे ते चांगल्या प्रकारे करायची आहे. चॅलेंज बिफोर इंडियन डेमोक्रेसी हवाला सुद्धा चांगला करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर चॅलेंज बिफोर आणि आफ्टर वाले डेमोक्रेसीचे चॅलेंज जे आहे त्याच्यावर ऍक्टिव्हिटी येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहेत, त्याच्यामुळे तो क्वेश्चन जो आहे तुम्हाला सोडायचा नाही, चांगल्या प्रकारे करायचा आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू इज फॉल्स, ट्रू और फॉल्स जो आहे तो क्वेश्चन तुम्हाला हा एक क्वेश्चन चांगल्या प्रकारे करून टाकायचा आहे. बस एवढा जो आहे हे आपले इम्पॉर्टंटचे पीडीएफ आहे, हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची इथं मी लिंक देतो, तिथं भेटून जातील आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचा पेपर खूप चांगला जाणार आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, पीडीएफ सुद्धा शेअर करा. थँक्यू सो मच.